गुड मॉर्निंग, मी पूर्णिमा, वेलकम बॅक टू माय चॅनल। कशा सगळे मस्त मजेत ना? आम्ही पण छान आहोत। सो आज आमच्याकडे ना गौरी पूजन आहे आणि योगायोगाने मी ह्या वर्षी गावाकडे आहे, तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते की आमच्या इकडे गौरी कशा बसवल्या जातात। तर त्याच्यासाठी बऱ्यापैकी सगळी आईने तयारी करून ठेवलेली आहे। मी इथं छान रेडी झालेले आहे आणि इथं विहीर आहे, तिथं सगळे गौरी वगैरे घेऊन जातात। तर ते म्हटलं चला तुमच्यासोबत ना ह्या वर्षीचं काय आहे ते सगळं शेअर करू। अगोदरचा थोडा एक वेगळा एक्सपिरियन्स येतो आणि त्याला आता बऱ्यापैकी सगळी तयारी झालेली आहे। तावंत येऊन थांबलेली आहे आणि सगळे गडबड करायला लागले चला चला म्हणून। कारण किती जरी म्हटलं ना पटपट पटपट आवरावं तर ते सणावाराला काही पॉसिबल नसतं। सो आता बऱ्याच सगळ्या तयार झालेल्या आहेत, मी तुम्हाला दाखवते एक एक करून कसं काय असतं ते। सो चला असंच कनेक्ट राहा। सो आणि ही गौर असते, ही आमच्याकडे पूजली जाते। त्यानंतर हा असं छान असा कलश आहे, त्याला मस्त असं तयार केलेला आहे आणि आता हे घेऊन आम्ही चाललोय गौर पूजण्यासाठी। अगदी वर्षभर आपण गणपतीची आतुरतेने वाट बघत असतो। मग ती घराची साफसफाई असेल किंवा मग स्वतःचे कपडे असतील घेणं किंवा मग भांडीकुंडी असेल, किचन आवरणं असेल, त्याचबरोबर डेकोरेशन साहित्य, या सगळ्याची आपण खूप आनंदाने सगळी तयारी करत असतो। आणि बघता बघता गणपती आले, पण घरी कधी आले हे समजलंच नाही। आणि आज हे गौरी पूजन आहे। सो प्रत्येक भागाची, प्रत्येक गावची वेगवेगळी प्रथा असते। मी लहानपणापासून बघत आलेले आहेत, आमच्या इकडं अशाच गौरी पूजल्या जातात। मग काही पुण्याचे असतील किंवा काही बाहेरचे माझे सबस्क्रायबर असतील तर त्यांच्याकडे वेगवेगळी प्रथा असू शकते। सो इथं तांब्याचा कलश आहे, त्याला हळदी कुंकूने छान इथं हे केलेलं आहे। त्याचबरोबर फुलांची त्याच्या इथं माळ पण घातलेली आहे आणि आम्ही आल्यावरनं सगळ्यांचे कलश असे एक साथ ठेवलेले आहेत। आणि मग साईडनं त्या कलशच्या ही जी हळदीची पानं आहेत ती ठेवलेली आहे। त्यानंतर मग त्यामध्ये आंब्याची डहाळे ठेवलेले आहेत आणि मग त्यामध्ये ना 5 खडे टाकले जातात, तांदूळ टाकले जातात, दुर्वा टाकल्या जातात आणि मग त्यावर ही जे आता तुम्हाला दिसत असतील की ही गवर आहे ती पूजली जाते, म्हणजे ठेवली जाते त्यामध्ये। आणि आता तुम्हाला खालती जर दिसत असेल तर हळदीची 5 पानं म्हणजे इडे म्हणून ते ठेवले जातात आणि त्यावर मग काकडी असेल की मग किंवा मक्के आहे, चिरमुऱ्या, हे सगळं ठेवलं जातं। आणि मेन इडा म्हणून मग सुखायचं पान आणि सुपारी असं सगळं हे ठेवलं जातं। आता प्रत्येकजण आपापले 5 इडे इथं पूजलेले आहेत। त्यानंतर इथं हळदी कुंकू वगैरे सगळं वाहिलेलं आहे। आता लग्नानंतर ना मला आठवत नाही आहे की मी इतके दिवस गणपतीमध्ये कधी राहिली होती म्हणून, आणि योगायोगाने ह्या वर्षी मी आहे गणपतीमध्ये, तर हे सगळं ना करायला खूप छान वाटत होतं। कारण माहीत नाही परत पुढच्या वर्षी वगैरे येणं होतं न होतं, मग पण आता जो क्षण आहे ना हा खूप छान आनंद देऊन जातो। त्यानंतर बघा ज्या काही गोष्टी माहीत नव्हत्या मला त्या सगळ्या माहीत करून घेतल्या आणि बाकीचे जसं करतात ना सगळं सेम आम्ही इथं केलो। आणि मग तेवढा वेळ पावसाने ही छान विश्रांती घेतली होती म्हणून बरं झालं। त्यानंतर मग इथं सगळ्यांना आम्ही हळदी कुंकू वगैरे दिलं आणि खरंच इतकं छान वाटत होतं ना हे सगळं। कधी कधी ना पुण्याला असताना हे सगळं मी लास्ट इयरला खूप मिस करत होती, पण योगायोगाने या वर्षी सगळं घडून आलं तर खूप छान वाटत होतं। अगदी घराच्या हाकेवर इथे ही विहीर आहे, पण विहिरीमध्ये उतरण्याची पावसाळ्यात एवढी कोणी रिस्क घेत नाही। काही वर्षापूर्वी म्हणजे जेव्हा मोठे लोक वगैरे यायचे तेव्हा मग विहिरीमधून उतरून पाणी द्यायचे, पण आता हे पॉसिबल नव्हतं। आम्ही सगळे थोडेसे कोणीही आमच्यासोबत एजड वगैरे नाही होतं, त्यामुळे इथून जे वाहणारं पाटाचं पाणी होतं सो ते आम्ही घेतलं आणि प्रत्येकाच्या कलशमध्ये पूर्ण जे काही गौराई आहेत त्या आम्ही सगळ्यांनी इथं भरून घेतलेल्या आहेत। आता हेही पाणी विहिरीमध्ये जातं त्यामुळे काही एवढा फरक पडत नाही। नाहीतर मग काही जण काय करतात, मग बोर वगैरे असेल तर तिथं वगैरे भरतात, पण आमच्या हे जवळ होतं त्यामुळे मग आम्ही इथंच आलो। आणि बऱ्यापैकी आता सगळे यायच्या अगोदर इथं सगळे जे काही गवर आहेत त्या भरून घेऊन गेले होते। त्यानंतर इथं छान सगळ्यांनी मी आरती वगैरे म्हटली। आरती झाल्यानंतर सगळ्यांनी एकमेकांना प्रसाद दिला, तो प्रसाद वगैरे खाल्ला आणि मग सगळ्या महिलांचं आवडतं म्हणजे सेल्फी काढणे, फोटोज काढणे। सो पोटभर आम्ही सगळ्यांनी फोटोज वगैरे काढून घेतले आणि छान गप्पा टप्पा करत आम्ही घरी आलो।
इथे आईने छान ऑप्शन वगैरे करून घेतलं आणि मी ना इथे विहानला शोधत होती की जाताना छान खेळत होता आणि आता मला विहान कुठं घरी दिसत नाही. सो आई मला ते सांगत होती की विहान ना घरी काकांच्या इथं जाऊन छान झोपलेला आहे म्हणून. सो घरी आल्यानंतर मग अजून आरती बाकी होती, कारण गौराई वगैरे भरून घेऊन आल्यानंतरच आमच्या इथं आरती वगैरे सकाळची केली जाते. सो गणपती बाप्पांच्या उजव्या साईडला इथे ह्या गौराई ठेवलेल्या आहेत आणि त्यांना मग आता मंगळसूत्र वगैरे सगळं घालतात. आणि मग इथं मी जास्वंदाची फुलं होती ती बाप्पांना छान वाहिली आणि त्यानंतर मग इथं आम्ही सकाळची सगळ्यांनी मिळून छान आरती वगैरे करून घेतली. सो आता सगळ्यात अगोदर मी साडी चेंज केली, कारण मला ना साडीमध्ये राहतच नाही त्यामुळे. आणि आज उपवास आहे. उपवास कसला तर मे बी काही जण आजच ओसे वगैरे पुजवणार आहेत, तर त्याच्यासाठी आज उपवास वगैरे पकडला जातो. तर त्याच्यासाठी आता थोडंसं फराळाचं वगैरे काहीतरी करून घेते. आणि विहान झोपलेला आहे तो गाढ, त्याला काय असं काही नाही, आजकाल मीच हवी असं काय नाही, तो कोणाकडेही जाऊन शांत छान झोपतो. सो समोरच्या घरात काकींचं घर वगैरे आहे तिथं तो छान झोपलेला आहे. आता मी थोडंसं काहीतरी फराळाचं वगैरे करून घेते. आणि जर ओसं पुजवायचं झालंच तर कसं काय पुजवतात तेही मी तुमच्यासोबत शेअर करते, किंवा मग नेक्स्ट एखाद्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअरच करेन काय, कारण आज कसं करणार आहेत, काही लोक आज पूजणार आहेत तर काही लोक उद्या पूजणार आहेत. सो काही मंडे आहे त्यामुळे आजच थोडंसं संडेच्या दिवशी काही जण पूजणार आहेत. सो बघू कसं काय काय होतंय, तुमच्यासोबत शेअरच करेन. सो असंच कनेक्ट राहा. सो आता जवळजवळ संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी गौराईसाठी निवेदाची तयारी चालू आहे. सो मी तुम्हाला दाखवली की आता ही कामुनीची भाजी आहे थोडीशी नीट केलेली, त्यानंतर इथं शेपू आहे आणि ही भोपळा असतं ना तर त्याची पानं आहेत. ह्या जवळजवळ 5 भाजींची एक मिक्स भाजी केली जाते. सो त्याची जिथं तयारी चालू आहे. आता मी ही शेपूची जी भाजी आहे ना ती नीट करून घेते आणि त्यानंतर मग हे जे काय आहे तो संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागणार आहोत. तर चला पटकन मी या भाज्या वगैरे नीट करून घेते आता. की मी चहा ठेवायसाठी मगाशी आलेलो, गॅस ऑन केला आणि थोडंसं चालू केलं आणि पटकन गॅस संपून गेलं. आणि इतके दिवस आम्ही ह्याच म्हणत होतो की दुसरं गॅस आमचा भरलेला आहे म्हणून, आणि नेमकं ती टाकी घ्यायसाठी जातोय जोडायसाठी तर बघतोय पूर्ण हलकी लागलेली आहे. तर विषय असं झाला होता की ते गॅस संपलं होतं आणि आम्ही जवळजवळ महिन्याच्या अगोदर ते जोडलं होतं आणि इतकं ना कोणाच्याही लक्षात नव्हतं की ते गॅस जोडलेलं आहे आणि संपलंय ते म्हणून. तर आम्हाला इतके दिवस जोडत होते ते गॅस भरलेला आहे म्हणून. तर असा विषय झाला होता. तर मग आता थोडंसं साईडच्याकडून मागून आणलेलं आहे, कारण नेमकं असं होतं ना की इथं काय असं पटकन बुक केलं आणि पटकन भेटेल असं नाही. HP असल्यामुळे मे बी सॅटर्डे ते सॅटर्डेच भेटतं. तर मग आता आम्हाला नेक्स्ट सॅटर्डेपर्यंत वाट बघावी लागली असती, पण लकीली इथं बाजूच्या काकीकडे होतं. सो ते आता भेटलेलं आहे. सो पटकन मी चहा ठेवून घेते. सो तसा आमच्याकडे हा बायोगॅस आहे, पण हा इतका यूज होत नाही. त्याच्यावर कधी चहा किंवा मग दूध एवढंच होतं, कारण आता पावसामुळे ते पूर्ण थंड पडलं जातं. सो त्यामुळे त्याचा काय एवढा वापर होत नाही. तर नॉर्मली चहा किंवा हे होतं, पण आज जर भेटलं नसतं तर आमची खूप दगदग झाली असती, कारण सणावारीच्या दिवशी पूर्ण जेवण वगैरे बनवायचं होतं आणि आता पाऊस असल्यामुळे चूल वगैरे पटून तर ते शक्यच होत नाही, कारण घरातली चूल ही काढलेली आहे आणि पाठीमागे तर आंघोळीचं पाणी तापायचं मुश्किल होतं आणि जेवण तर झालंच नसतं. सो लकीली आता ते गॅस भेटलेलं आहे त्यामुळे पटकन चहा बनवून घेते. सो आणि इतके दिवस मी काही किचनमध्ये ब्लॉग वगैरे बनवत नव्हती, तर त्याचं हेच रिझन होतं की माझ्याकडे असा प्रॉपर ट्रायपॉड नाही होता. तो छोटा होता आणि त्याची साईज ना इतकी होत नसायची. मग डबे ठेवून वगैरे ठेवायला एवढं नको वाटायचं, कारण विहान पटकन ओढतो म्हणून. आणि विहानचं नाव घ्यायला विहान इथं हजर आहे. हा बघा विहान खूप म्हणजे खूप मस्ती करतोय, सतत त्याला बाहेर जावं लागतं. कुठे फिरून आलास तू? हा कुठे गेलेलास? कुठे गेलेलास? देव पप्पा बघायला गेलेलास? कोणाच्या घरी गेलेलास देव पप्पा बघायला? अरे देवा, काय खाऊन आलास तू? काय खाऊन आलास? चॉकलेट. विहानला मी पुण्याला असताना त्याला काही चॉकलेट देत नसायची, पण इथे आल्यापासून इतकी चॉकलेटची सवय लागली. म्हणजे तो असं काही मागत वगैरे नाही, पण दिलं की मग तो खातो, इतकं त्याचं चालू आहे. काय घेतलायस बघू? बघू चॉकी कोणी दिली रे विहान तुला? आणि त्याचं असं सतत चालू असतं, नुसता बाहेरून तिकडून तिकडं एवढं दिवसभर त्याचं चालू असतं.
सो आता त्यानंतर हे संध्याकाळ झाली आणि मला तुमच्यासोबत नाही सगळं औषधाचं वगैरे इन डिटेलमध्ये शेअर करायचं होतं, पण विषय झाला असा की नेमकं आमच्याकडे तेव्हा संध्याकाळच्या टायमिंगला पाहुणे आले आणि मग गडबडीमध्ये हे सगळं आईने पुजलं आणि मला हे तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करताच नाही आलं. सो नेक्स्ट इयरला असेल तर मी नक्की शेअर करेन. तर हे अशा पद्धतीने हे ओवसे पुजले जातात आणि गौराईसाठी इथं भाकरी आणि भाजी आणि हे सगळं असं नैवेद्य वगैरे केलेला होता. सगळ्यांनी मिळून इथे सायंकाळची छान अशी आरती वगैरे केली. तर संपूर्ण दिवस असा काही होता आजचा आमचा. आणि जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू अशाच एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.